जय सीताराम. मुलींनो मुलांनो, रामकृष्ण हरी. लय उशीर झालेला आहे तरी पण मी व्हिडिओ बनवायला लागली बघा, करायला लागले. व्हिडिओ बघा जा मुलींनो, व्हिडिओ बघा जा. बघा, एक ह्या गावामध्ये हॉटेल होतं. म्हणजे गावामध्ये नाही, शहरमध्येच, छोट्या मोठ्या शहरमध्ये हॉटेल होतं. तर ते लक्ष्मीचं मंदिर होतं. तिथं लक्ष्मीचं मंदिर होतं. तर तिथं बघा, एक म्हातारी रोज येऊन त्या हॉटेलमध्ये जाऊन खायची. आणि पैसे मागितलं तर म्हणायचे नाही की हो, माझ्याकडे पैसे नाही आहे, मी काम करून खाते, माझ्याकडे पैसे नाही आहे. तर ते हॉटेलवाला म्हणायचं जाऊ दे, आपली आईसारखी आहे, जाऊ दे, आपली आईसारखी आहे. मग असं करून करून रोज ती लक्ष्मी माताला हात जोडायची. लक्ष्मी माता, मी हॉटेलमध्ये जेवण करते, ह्या हॉटेलमध्ये मी जेवण करते. ह्या हॉटेलवाल्या दादाला एवढी येस बरकत दे, एवढं कस्टमर येऊ दे. त्या लक्ष्मी माताच्या मंदिरमध्ये जाऊन हात जोडून ती म्हातारी पाया पडते. आणि लक्ष्मी माताच्या आशीर्वादाने, ह्या म्हाताऱ्या आजीच्या आशीर्वादाने एवढं हॉटेल चालते. एक दिवस ती म्हातारी गेलीच नाही त्या हॉटेलमध्ये गेलीच नाही. तर ते मालक घाबरला, कशी काय नाही आली ती म्हातारी आजी. आणि त्या दिवशी काहीच धंदा नाही झाला, काहीच कस्टमर नाही आले. म्हणून शिनी ते घाबरून गेला. बाबा, नोकरचा पगार द्यायचा आहे, एवढं सामान आणायचं, एवढं घरामध्ये नाही, त्या हॉटेलमध्ये काय काय लागते, काय काय नाही, त्याच पैशामधून ते सामान खरेदी करावं लागते. बरं, आज कमी धंदा झाला तर उद्या बी असं झालं तर कसं व्हायचं. मग त्या नोकरला म्हणला, त्या म्हातारी आजीचं घर कुठं हे जाऊन बघ. तो हुडकत गेला तर ती बिचारी बिमार होती. म्हणला, आजी तुम्ही आला नाहीत हॉटेलवर काल? तर म्हणली, बाळा माझी तब्येत बरोबर नाही आहे. तर म्हणला, तुम्हाला मी जेवण घेऊन येतो. तर तिथं जाऊन हॉटेलमध्ये गेला, जेवण घेऊन त्या म्हातारी आजीच्या घरामध्ये सोडलं जेवण, म्हणजे घरामध्ये दिलं. आजी हे तुम्ही खा. आणि त्या दिवशी धंदा त्याचा फुल झाला. असं माणसाचं असतं बघा. माणसाच्या जीवनाची कहाणी अशी असते या, की कोण आपल्यासाठी शुभ माणूस देवासारखं एक अर्ध असतं या. म्हणून ह्या बघा, माणसाला कधी दरवाज्यात आलं तर कधी नाही म्हणू नका. हे बघा, तुमच्याकडे एवढं आहे ना, त्याला एवढं तरी द्या, ते तुम्हाला मोठा आशीर्वाद लागेल. भुकेल्याची भूक ओळखायची, ताण्याल्याची ताण ओळखायची. कुणाला पैसे नाही, कुणाला पैसे आहे. असणारं तर मागत नाही, नसणारं म्हणतंय ताई मला 8 दिवसासाठी 10 दिवसासाठी 100 रुपये द्या, 200 रुपये द्या. द्यायचं ते देऊ, अगर ना देऊ त्याची अपेक्षा नाही करायची. असं असतं बघा. आणि मग हे बघा, ती म्हातारी रोज चालली. मग त्या दादानी काय केलं, हॉटेलवाल्या दादानी तिला हॉटेलाच्या शेजारी असं एक घर बनविलं, संडास बाथरूम बनविलं. म्हणलं, आजी इथं मी रोज तुम्हाला चहा पाण्याला दूध देतो, साखर देतो, पत्ती देतो, तुम्ही इथंच राहा. बघा, त्या दुकानाची राखण पण झाली आणि त्याला सारा पण झाला, शुभ काम पण झालं, त्याचं पुण्य पण झालं. असं असते बघा माता बहिणींनो, रामकृष्णारी. आणि हे बघा, दुसरं सांगते तुम्हाला एक गोष्ट. आणि एक नाही का दुकान होतं, कपड्याचं दुकान होतं. एक ह्या दादाचं कपड्याचं दुकान होतं. तर तिने कपड्याचं दुकान 6 महिने झाला असून खोलून. तर तिचा एवढा काय व्यवसाय चालत नव्हता, तरी नंतर चालायला लागला. तर एक दिवस लई श्रीमंत माणूस आला. म्हणला, मला नाही का एकदम भारीवाली बनेल दाखवा. तर त्या मुलीनं आणली, दाखवली. म्हणला, हे काय, असं काय मी घालन का?
मी श्रीमंत माणूस आहे, मी असलं नसते घालत. तुमच्या दुकानात नाही का, चाललो मी. अजून तिने भारी आणलं. हे कितीला? हे 200ला. द्या तिकडं टाकून, मला नाही पाहिजे. एवढं स्वस्त मी घालणार का, वापरणार का? नको नको, मी चाललो. बरं बरं दादा, थांबा 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 थांबा, तुम्हाला दुसरं आणतो, दुसरं आणते. थांबला. अजून भारी आणलं. हे कितीला आहे? दादा हे 300ला आहे. हट, हे काय 300ला मी घालणार आहे का? भारी माल नाही का तुमच्याकडं? दुकान एवढं मोठं आहे, मला वाटलं की लई भारी असन. तुमच्याकडं तर काहीच भारी नाही. 200 आणि 300. हट. बरं म्हणली दादा, भारी आणू का? म्हणला हो भारी आण. आणली त्याने. 700 रुपयावाली आणली. कितीला ही? 700ला आहे. हट म्हणला, मला नको ही, ठेव तिकडं, चाललो मी. अरे बापरे म्हणली, आता काय करावं बाई. ती 300ची वस्तू तिने 700ला सांगितली, तरी पण बाबा काय राजीच व्हाय ना. मग ते मालक आला उठून, तुमचं काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणला मला एकच नंबर मला बनेल पाहिजे, 2 पाहिजेत. बरं म्हणला, हाय की लय भारी आहे, म्हणला देऊ का? ते किती? 400 रुपयाची होती. गेला म्हणला, तुम्हाला एकच नंबर माल दाखवतो. गेला आतमध्ये आणि घेऊन आला. म्हणला हे बघा, कितीला ये? 1200ला आहे. हो हो म्हणला, हे चांगलं आहे. आणि ते किती होतं? 400चं होतं आणि 1200 सांगितलं त्यांनी मुद्दाम. का तर ते घ्यायचं ना किती पण 50-100 जास्त सांगितलं तर ते घ्यायचं ना. म्हणला हो, हे लय ओके माल आहे. केलं त्यांनी कॅश, गेला. मग ती पोरगी म्हणते, अहो हे तर 400 रुपयाला आहे. तर म्हणतो आता काय करायचं, म्हणतो एखादा आडवा माणूस येतो, त्याला काय करायचं. बघा अशी कहाणी असते या माणसांची. 400ची वस्तू डायरेक्ट 1200ला. त्याला किती 200ला भेटली असं मालकाला. किती फायदा झाला त्याचा? 1000 रुपये फायदा झाला. असं असतं हो मुलांनो. म्हणून नाही का, कसं सांभाळूनच या माणसाने राहावं लागतंय. एका बाईकडं मुलींनो, एका बाईकडं हे होतं बघा, एक मांजर पाळलं होतं. मांजराचं पिल्लू पाळलं होतं. आता तिला माहितीच नव्हतं, आता ह्या पिल्याला पिले आता ह्याचा येल इस्तार लय मोठं वाढन. ती वर्षाची झाली. पिल्लू वर्षाचं झालं की दुसऱ्या वर्षी त्याला पिल्ले राहिले. ती झाली डिलिव्हरी. तिला झाले 4 पिल्ले. ही एक आणि ते 4. अरे बापरे म्हणली, हे तर लई भारी पिल्ले झालेत बाई म्हणली. मग दुधाचं पाकिट एक आणायचं, एवढं चिकन आणायचं माझ्यासारखंच, बारीक बारीक कापून त्यांना द्यायचं. मग ते 4ही होते. 2 मांजरा होत्या आणि 2 बोकी होते. त्या दोन्ही मांजरा 1 वर्षाच्या नंतर दोन्ही राहिल्या. त्यांना पिल्ले, त्या मांजरांना, हिला 3 पिले, हिला 4 पिले. अरे बापरे, ते झालं खंडीभर. अरे बापरे, मग आता काय करावं म्हणली बाई. मी 1 मांजर घेतली होती आणि इथं तर खंडीभर मांजरा झाल्या. आता काय करू बघा. तिला एक लोकांना देऊन टाकलं. आणि मग राहिली ती स्वतः. 1 मांजर होती ती राहिली आणि बोका होता 1, ते ठेवला. तर मग आता हिला दिवस गेलेले होते. तर मग हिला काय पण खाऊ वाटायचं ही आणायची, त्या मांजराला द्यायची. हिला खाऊ वाटायचं, आणायची, त्या मांजराला द्यायची. वापस त्या मांजराला पिल्ले राहिले पोटामध्ये. वापस तिने 4 पिल्ले दिले. 3 महिन्यात तर डिलिव्हरी झाली बघा. आणि ही म्हणती बाई मांजराची तर 3 महिन्यात डिलिव्हरी झाली आणि माझी कशी व्हाय नाही, पहिल्यांदाच होते नाही, माझी कशी व्हाय नाही. डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला म्हणती मांजराची डिलिव्हरी माझ्या मागून राहिली आणि माझ्या आधी डिलिव्हरी झाली, माझी कशी डिलिव्हरी व्हायना. आणि 3 महिन्यात आता हिचं पोट बी दिसाना. ही तर म्हणली माझं पोट बी दिसाना. बाई म्हणला 9 महिने लागते बायच्या डिलिव्हरीला. बघा असं असत्यात एक येड्या पोरी, असं काहीतरी पाळत्यात आणि काहीतरी वेगळंच बोलत्यात. असं असते बघा मुलींनो. रामकृष्ण हरी. एक युट्यूबर बाई सांगत होती बघा मला,
म्हणजे सांगत नव्हती, म्हणजे मी तिचा इडवा केला. म्हणली आता मी कशी परेशान झाले बघा, येडव करून करून येडव करून करून येडव टाकून टाकून मी पण लई परेशान झाले मुलांनो. असं वाटते सोडून द्यावा सोडून द्यावा सोडून द्यावा, पण ह्या बाका सोडता पण येईना हो मला, सोडता पण येईना असं वाटायले काय काय करू आणि काय नाही, काय करू आणि काय नाही. तर हे बघा मी तिचा व्हिडिओ बघितला बघा मुलींनो मी तिचा व्हिडिओ बघितला. तर म्हणली मी व्हिडिओ टाकून टाकून म्हणली मी परेशान झाले होते म्हणली, व्हिडिओ टाकून टाकून परेशान झाले होते म्हणली. तरी आता काय करू बाई म्हणली, मी आता सोडणार आहे म्हणली, सोडणार आहे म्हणली. आणि मग हिचा व्हिडिओ बघितला. म्हणली मी बी सारखीच परेशान झाले होते, व्हिडिओ काढू काढू टाकू टाकू माझी घरात सगळे चिडचिडपणा व्हायचा, मी व्हिडिओच्या नादी लागायचे, सारखं काढ टाक. परी म्हणली मी सोडून दिलं म्हणली, सोडून दिलं. आणि नंतर ते शॉर्ट व्हिडिओचं चालू केलं म्हणली, शॉर्ट व्हिडिओचं चालू केलं. आणि तिचं आहे बघा ते बी ग्रो झालं आणि हे बी ग्रो झालं. तिकडचा पण तिला पैसा आला आणि इकडचा पण पैसा आला. अहो तिची 3-4 वर्षाची मेहनत तिला एवढी चांगली भेटली मुलांनो, एवढी चांगली भेटली. तेव्हापासून मी म्हणते बाई माझं बी होईल, माझं बी होईल म्हणून मी ह्या बघा तशीच करायला लागले, तशी टाकायला लागले. पण ह्या बघा आता काय करू, माझी पण तब्येत बिघडलेली असते या, म्हणून मला पण हे बघा लई त्रास आहे. तरी मला हे बघा व्हिडिओ टाकायला पण जमाना आणि काढायला पण जमाना. आणि यूट्यूबजीनं माझं आड पण बंद केली मुलांनो, यूट्यूबजीनं माझी आड पण बंद केली या. म्हणजे रंजना बनसोड्याच्या आडीवर मला आड येत नाही, पहिली आड येत होती आणि आता आड येत नाही आहे. काय करावं आणि काय नाही मला काहीच कळलं नाही. सुपर होत होतं ते पण बंद झालं, मलाच कळलं नाही. पोरांनी मॅचेस टाकला होता, 2दा-3दा मॅचेस टाकला आहे, पूर्वी ते मॅचेस पण नाही आम्हाला वापस द्यायनात की होणारे चालू का करणारे चालू, काहीच नाही बघा. काय करावं आणि काय नाही, मी तर लई परेशानमध्ये आली आहे. आता बघा झालं माझं तर मला सगळं चांगले म्हणते, नाही झालं माझं तर सगळं मला वाईट म्हणते बघा. 3 वर्ष थांबली यूट्यूबवर, भेटलं का हिला काय, तसा माझा अपमान होईल वाटायला आहे बघा मुलांनो. म्हणून मी घाबरायला लागले, म्हणून मला लई तकलीफ व्हायला लागली माझी. मलाच मनामध्ये मी असं जळून घ्यायला लागले मी. माझं हे बघा 3000पर्यंत झाले वाटतं, सबस्क्राईब झाले, वॉच टाईम पण माझं झाला आहे. आणि काय माझ्यात कमी आहे तेच मला कळलं नाही, काय माझ्यामध्ये कमी आहे मला तेच कळलं नाही बघा. मला व्हिडिओ टाकायचे पण काढायचे पण माझ्यात हिंमत नाही आणि टाकायची पण हिंमत नाही. मी लई परेशान आहे बघा, मी लई परेशान आहे मुलांनो. काय करावं ते कळलं नाही मला. एक तर माझे व्हिडिओ मोठे व्हिडिओ तर बघण्यातच नसते, कुणाच्या कोणी बघतच नाही, एवढं बघतच नाही मोठे व्हिडिओ. आणि सगळे बारके व्हिडिओचे नादी असते, तर मोठे व्हिडिओ कोणी बघतच नाही. बारके पण आपलं 4-4 शब्दाचे 2-2 शब्दाचे गाणे मला येत नाही काय नाही, पण मी गाण्यावर आपलं गाणं उचलते आणि तेच गाणं टाकते त्याच्यावर. आपल्याला येतच नाही गाणं तर काय, आपल्याला गळा पण येत नाही, माझा गळा पण गेलेला आहे. असं ते ढेकरं देऊन देऊन माझा गळा पण गेलेला आहे, आवाज नाही मला. आणि मला गाणं बिणं काही पहिले येत होते, पण आता येत नाही. मी विसरून गेलेले, माझ्या संसाराच्या नादी लागलेले. मी संसार करून करून हे बघा इथपर्यंत आलेले आहे, झोपडीत राहिलेले आहे, उपाशी मेलेले, तापाशी मेलेले, पायाला चप्पल नाही भेटली, अंगाला वस्त्र नाही, पोटाला रोटी नाही. लई दिवस बेकार काढलेले आहेत. मग असं वाटलं की काहीतरी होईल आपलं यूट्यूबवर. आतापर्यंत कामं करत राहतो आम्ही सगळे, माझे लेकरं बाळ सगळे आम्ही कामं करतो, तेव्हा पूर्ण होतंय बघा मुलींना. आणि माझे व्हिडिओ काय बघण्यात जात नाही. माझे व्हिडिओ एवढे चांगले असतात ना, मोठे व्हिडिओ माझे लई चांगले असतात, बघतच नाहीत बरोबर. 10-12 लाईक, 5-6 लाईक, 2-3 लाईक, 2-4 लाईक असंच असतं, बघण्यातच नाहीत व्हिडिओ एवढे. काय माहिती यूट्यूब माझे व्हिडिओ पुढं पाठवतंय का नाही पाठवत काय माहिती. मी तर थकून गेले, काही तर कामं माग आहेत बघा. आपल्याला कामं केल्याशिवाय जमत नाही, आपल्याला कामं करावं लागते. एकदा दवाखाना माग, लय परेशान आहे मी, लय परेशान आहे. काय करावं आणि काय नाही, मला लई त्रास व्हायला लागला या बागचा.
लई त्रास व्हायला. त्या बघा जागा पण मला एवढं काढायला कुठं नसते. डोळे काय माझे एवढे दिसत नाहीत बरोबर, काय नाही, असे डोळे माझे दिसतच नाहीत बरोबर. बघा काय बी असू द्या, उठून माझे एवढे दिवस मेहनतीचं मला फळ द्यावं. माझी एवढीच विनंती आहे माझ्या उठूनला, माझ्या मेहनतीचं फळ मला द्यावं. पब्लिक काय माहिती का बघत नाही, पुढं व्हिडिओ येतात का नाही मला तेच कळत नाही. आणि त्या ह्याच्यावर पण टाकलेलं आहे ना, त्या इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे ना, ते व्हिडिओ तर पब्लिकच होत नाहीत माझे. ते व्हिडिओ तर पब्लिकच होत नाहीत. मला आहे ना माहितीच नाही, पोराला सध्या माहीत नाही पब्लिक कसं करायचं. एवढं मोठं टाकून ठेवलेलं आहे व्हिडिओ, पब्लिक कसं करावं ना तेच कळत नाही. पोराला किती वेळेस म्हणते बघ ना, पब्लिक होत नाही व्हिडिओ, पब्लिक होत नाही व्हिडिओ. तर अशी माझी कहाणी झाली बघा त्या ताईंसारखी. बरं त्या ताईला बघा मेहनतीचं फळ भेटलं, त्या ताईला मेहनतीचं फळ भेटलं. तरी मला तर हे बघा काहीच नाही बघा, मौन तर झालेलं आहे. परी कसं व्हाय नाही मला तेच कळा नाही. डॉलर कसे जमा व्हाय ना, तर $1 पण वाढा नाही. जेवढे डॉलर आहेत ना तेवढेच आहेत डॉलर. मग काय म्हणते ना आमचे सगळे, म्हणते ना काय नाही होणार तुझं, काय नाही होणार तुझं. नमस्कार मुलांनो, रामकृष्ण हरी. किती मिनिटाचं झालंय काय माहिती, ते पण मला माहीत नाही, तरी मी करते बंद.